बदलापूर शहरातील वाहतूक कोंडीच्या समस्येला सर्वच नागरिक अगदी त्रस्त झालेले आहेत आणि त्याचमुळे नगर परिषदेकडनं जर आपण बघितलं नगरपालिकेकडनं आता सध्या इथे सिग्नल यंत्रणेच्या कार्याला सुरुवात झालेली आहे। नमस्कार, मी स्वप्नाली, तुम्ही बघत आहात आपले बदलापूर। सिग्नल यंत्रणेच्या कार्याला आता समर्थ चौकापासून सुरुवात झालेली आहे। गेले काही दिवसांपूर्वी आपण बघितलं होतं या चौकामध्ये जे आहे वाहतूक कोंडीचं प्रमाण अति जास्त प्रमाणात होतं आणि त्याचं मुख्य रिझन म्हणजे जर आपण या चौकातला परिसर बघितला, रुंदी बघितली तर अतिशय कमी आहे आणि त्यामुळे चारी बाजूनी येणारी जी वाहनं आहे इथे थांबायची आणि तिथे वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होत होती। त्याचबरोबर इथे एक भलं मोठं झाड होतं। हे झाड जे आहे या वाहतूक कोंडीला मुख्य कारण ठरत आहे असं सुद्धा सांगण्यात येत होतं आणि त्यामुळे कुठेतरी हे झाड पालिकेच्या अंतर्गत तोडण्यात आलं होतं आणि त्यानंतर आता जर आपण बघितलं तर पुन्हा एकदा इथे जोराने सिग्नल यंत्रणाचा जो काम आहे त्याला सुरुवात झालेली आहे। मुख्याधिकारी मारुती गायकवाड साहेब यांच्याकडनं मिळालेल्या माहितीनुसार येत्या शाळा सुरू होण्याच्या आधी जे आहे सर्वत्र सिग्नल यंत्रणा ह्या बसवण्यात येणार आहे। साधारणतः बदलापूर शहरामध्ये 10 ठिकाणी जे आहे 10 विविध ठिकाणी सिग्नल यंत्रणेचं कार्य जे आहे सुरू करण्यात येणार आहे आणि 10 ठिकाणी सिग्नल यंत्रणा बसवण्यात येणार आहे। त्याचबरोबर आणखी काही माहिती आपल्याला मिळालेली आहे जेणेकरून वाहतूक कोंडीची समस्येला आपण आळा घालू शकतो किंवा वाहतूक कोंडीची जी समस्या आहे ती आपण नष्ट करू शकतो, कमी होऊ शकते। त्यासाठी पालिकेअंतर्गत जर आपण बघितलं तर 10 ठिकाणी सिग्नल, त्याचबरोबर 80 ते 90 ब्लिंकर स्पीड जे की स्पीड कंट्रोल करण्यासाठी असतात तर ते सुद्धा बसवण्यात येणार आहेत। त्याचबरोबर 14 लोकेशनला जे आहे कव्हरेज म्हणजेच रुंदीकरण करण्यात येणार आहे। जसं की आपण बघितलं हा जो रस्ता आहे समर्थ चौकातला त्याची रुंदी सुद्धा आता मोठी करण्यात येते आहे। म्हणजे जे चौक आहे, जे चौक लहान आहेत तर तिथे सिग्नल यंत्रणा बसवण्यासाठी ते चौक थोडेसे मोठे करण्यात येत आहे जेणेकरून वाहतूक कोंडीचं प्रमाण कुठेतरी कमी होईल। तर असं बदलापूरमध्ये साधारणतः 14 लोकेशनला जे आहे तिथले चौक हे मोठे करण्यात येणार आहे। 80 ते 90 ब्लिंकर्स बसवण्यात येणार आहे जेणेकरून स्पीड सुद्धा कंट्रोल होईल वाहनांचा। तर हे जे सर्व काम आहे आता पालिकेअंतर्गत याला जोराने सुरुवात झालेली आहे आणि विद्यार्थ्यांच्या शाळा सुरू होण्याच्या आधीच म्हणजे 10-15 जूनच्या कालावधीमध्ये सिग्नल यंत्रणा बसवण्याचं काम पूर्ण होईल अशी माहिती आपल्याला पालिकेचे मुख्याधिकारी मारुती गायकवाड साहेब यांच्या माध्यमातून मिळालेली आहे। बदलापूरकरांनो, तुमच्या काही प्रतिक्रिया असतील ते सुद्धा नक्कीच देत चला। बदलापूरमध्ये वाहतूक कोंडी ही एक अशी समस्या झालेली आहे जी अतिशय जास्त गैरसोय निर्माण करते। अक्षरशः घरातून बाहेर निघायचं म्हटलं की वाहतूक कोंडीच्या समस्येला सामोरे जावं लागतं आणि हा एकच लोकेशन नाही तर बदलापूरमधल्या विविध लोकेशनमध्ये वाहतूक कोंडीच्या समस्या आहेत। एक झाला समर्थ चौक, त्याचबरोबर मॅकडॉनल्ड्स आणि कात्रप जवळचा जर परिसर आपण बघितला तर त्या ठिकाणी सुद्धा वाहतूक कोंडीचं अति जास्त प्रमाण आपल्याला दिसतं आणि असं सांगण्यात येते की होऊ शकतं कात्रप सारख्या परिसरामध्ये किंवा मॅगडी सारख्या परिसरामध्ये सुद्धा चौक मोठे करून तिथे सुद्धा सिग्नल यंत्रणा बसवली जाऊ शकते। अद्यापही आपल्याकडे जे सिग्नल यंत्रणा नेमकी कुठे कुठे बसणार आहे याची डिटेल जे आहे आपण लवकरच एक बातमीच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत। सध्या तरी आपल्याला माहिती मिळते की जो समर्थ चौक आहे तिथे लवकरच आता सिग्नल यंत्रणा बसवण्यात येणार आहे। तुमच्या काही प्रतिक्रिया असतील हे सुद्धा नक्कीच देत चला। या समर्थ चौकामध्ये जे मोठं झाड होतं जे या वाहतूक कोंडी जे आहे त्याच्यामध्ये असं बोलतात की या झाडामुळे जो चौक आहे तो छोटा होता तर ते झाड आता इथे हटवण्यात येत आहे। हे झाड हटवल्याच्या नंतर जे आहे इथे सिग्नल यंत्रणा वगैरे बसवण्यात येणार आहे। त्याचबरोबर स्पीड कंट्रोल करण्यासाठी 80 ते 90 ब्लिंकर सुद्धा इथे बसवण्यात येणार आहे। म्हणजे विविध ठिकाणी जे आहे बसवण्यात येणार आहे। 14 लोकेशनला जे आहे जे चौक छोटे आहेत तर त्यांना जे आहे त्यांचं रुंदीकरण मोठं करण्यात येणार आहे। ते जे चौक आहेत ते मोठे करण्यात येणार आहे जेणेकरून वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होणार नाही। तर पालिकेअंतर्गत सुरू असलेली ही मोहीम या कार्याकडे तुम्ही कसं बघतात, तुम्ही कसं लक्ष केंद्रित करतात कमेंट सेक्शनद्वारे आम्हाला नक्कीच सांगा। गेल्या काही दिवसांपूर्वी आपण बघितलं वृक्षप्रेमी असू द्या नाहीतर
भरपूर जे नागरिक आहेत त्यांनी पालिकेकडे जो आहे बघण्याचा त्यांचा जो दृष्टिकोन होता किंवा वृक्षप्रेमींनी जो आहे याच्यावरती आक्षेप घेतला होता की एवढं मोठं जे झाड आहे ते हटवण्याच्या ऐवजी वेगळं काहीतरी काम करून आपण त्या झाडाला शिफ्ट करू शकत असतो। परंतु आता जे आहे सिग्नल यंत्रणेकडे बदलापूरकर कशा पद्धतीने बघतात तुम्ही कमेंट सेक्शनच्या माध्यमातून आम्हाला नक्कीच सांगा। समर्थ चौकाच्या परिसरामध्ये सध्या आपण आहोत। वाहतूक कोंडीची समस्या विविध ठिकाणी सिग्नल यंत्रणा लागल्यावरती नक्कीच कमी होणार आहे। बघत रहा आपले बदलापूर। स्वप्नालीसह भेटूया पुढच्या बातमीमध्ये। असेच काही अपडेट आपण तुम्हाला वेळोवेळी आपले बदलापूरच्या माध्यमातून नक्कीच देत चालू। वाहतूक कोंडीवरती कंट्रोल करण्यासाठी नियंत्रण करण्यासाठी आपण आणखी कोणते उपाययोजना करू शकतो याच्यावरती जर तुमच्यापैकी कोणाकडे काही तज्ञ व्यक्तींकडे अजून काही माहिती असेल तर ते सुद्धा तुम्ही कमेंट सेक्शनद्वारे नक्कीच देऊ शकता। भेटूया पुढच्या बातमीमध्ये। बघत रहा आपले बदलापूर।